महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काल आपण जोधपूरमध्ये आपल्या महाराष्ट्रातली खिलार बैल विकास जगताप या शेतकऱ्यांनी नेली आणि तेथला आपण भाग 1 हा कार्यक्रम पाहिला. आजच्या भाग 2 मध्ये आपण पाहतोय आणि सध्या आपण जोधपूरमधल्या ग्रामस्थांना, जोधपूर शहरातील लोकांना आपली बैल पाहून त्यांच्या भावना व्यक्त करतानाचा एक व्हिडिओ सध्या आपण पाहूया आणि मग पुढे जाऊया. मंडळी, एवढा मोठा प्रवास या बैलांना घेऊन करायचा होता. तिथे बैलांना डॉक्टरांच्या साहाय्याने कुठल्या प्रकारची औषधं, कुठल्या प्रकारचं एनर्जी त्यांना दिली गेली पाहिजे, कारण एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये बैलांना थकवा जाणवणार. आपल्या माणसांना देखील खरं तर असे मोठे प्रवास कधी कधी करणं अवघड होतं. तिथं बैलांना उभं राहून जायचं होतं. 250 किलोमीटरवरती मालक थांबत होता, ब्रेक घेत होता आणि ज्या दिवशी बैल पोचले कार्यक्रमाच्या अगोदर बैलांना एनर्जी यावी या दृष्टिकोनातनं मालकाने केलेली तयारी आपण तिथे पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासामध्ये बैलांनी सर्वात मोठी ताकदीची साथ या शेतकऱ्याला दिली, कारण एवढा प्रवास करून दुसऱ्या दिवशी तिथे थोडाच आराम मिळाला आणि त्या आरामातून परत मिरवणुकीची तयारी आणि त्यानंतर परत काही प्रमाणात आराम घेऊन परतीचा प्रवास या बैलांना होता. आणि आज आपण तेथे या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या भागातून कोण कोण आलेले, त्यामध्ये आत्ता सध्या वारकरी संप्रदायातले लोक, वारकरी मंडळ आपण तेथे पाहतोय आणि अशी माहिती आज आपण वेगवेगळ्या माध्यमातल्या आज येथे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या कार्यक्रमासाठी सर्वात मोठा भव्य उत्सव होता आणि या उत्सवासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सर्वांनाच बोलवलं होतं आणि त्यामध्ये आपल्या खिलार बैलांच्या माध्यमातून ही मिरवणूक पुढे जात असतानाचं चित्रीकरण आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी अनंत सुभाष कोराळे, नगरसेवक चिंचवड. आता विकास सण माझा साधारण 96-97 पासूनचा मैत्रीचा संबंध, 25 वर्षापूर्वी. आम्ही दोघंही कोल्हापूरला होतो. कोल्हापूर तब्येतीसाठी तो माझ्या रूममध्ये आला आणि माझी त्याशी ओळख झाली. पण त्याचं जनावरांवर असणारं प्रेम म्हणजे गाई असेल, बैल असेल, घरातले एवढं प्रेम त्याचं त्या गोष्टींवर मी पहिल्यापासून बघितलेलं आहे. पहिल्यापासून मी तर म्हणायचं हा कसला येडा माणूस आहे, एवढं प्रेम माणूस माणसावर नाही करत. एवढं हा त्यांच्या घरातले सगळ्या जे काही पाळलेले प्राणी आहेत, गाई असतील, म्हशी असतील, आता बैल असतील. आणि माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढी सुंदर बैलं मी बघितली. मी 50 वर्षाचा आहे, पण एवढी बैलं बघितली असतील, काय बघितलं असेल, पण एवढी सुंदर बैलं मी माझ्या जीवनात पहिल्यांदा बघितली. यांना जपण्याची ताकद पाहिजे, ही ताकद त्याच्यातच आहे. जगताप परिवाराला मी बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. मातीशी नातं असणारी लोक आहेत. आज पण शेतीत उतरून काम करणार, आज पण जनावरांची सेवा करणार, घरातल्या माणसाला जेवढं प्रेम द्यायचं तेवढंच प्रेम बैलाला, गाईला, शेळ्यांना, जे काही प्राणी पाळते त्या सर्वांना देणं, ही त्यांची मातीतली असलेली ओळख ही आता आमच्यासाठी अभिमानाची झालेली आहे. या पिंपरी चिंचवडसाठी आणि आमच्या चिंचवडसाठी तर निश्चितपणे ही अभिमानाची गोष्ट. मलाही माहीत नव्हतं की शेतीत काम करणारा माणूस एवढं सुंदर प्रेम जनावरांवर करून त्यांना एवढं सुंदर पद्धतीने ठेवू शकतो. तर निश्चितपणे जगताप परिवार असतील, आई, आता हा तर परिवार माझा लय एकदम घरातला परिवार आहे. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. कितीही कौतुक केलं म्हणजे खोटं कौतुक नाही आहे. मला तर वेगळंच वाटायला लागलं आज की हे आपण एक कुत्रं नाही सांभाळू शकत साहेब. एक कुत्रं, माझ्या घरात एक कुत्रं आहे ना, मी त्याला वेळ नाही देऊ शकत. परिस्थिती खरी सांगतो. मी जातो अर्धा एक तास बसतो थोडा वेळ, पण जे द्यायला पाहिजे प्रेम, त्याला प्रेम पाहिजे आणि हे देण्याचं काम हे करतात. हे लय मोठं काम आहे निश्चितपणे. म्हणूनच आज एवढी सुंदर बैलं बघितल्यावर मला पण, नाही तर मी कार्यक्रमाला यायच्या आधी विचार करत होतो असं काय असतं बैलांचं कारण कुठलं काय तरी, पण हिथं आल्यानंतर कळलं की अभिमानाची गोष्ट आणि निश्चित हे सांभाळणं सोपं नाही. त्यामुळं तुमचं कौतुक मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून विकास तुम्हाला सर्वांना आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला एक चांगली दिशा दाखवली आहात की
आपण पण जनावराला जर पाळायची ताकद ठेवतो तर त्याला वेळ दिला पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे. तर निश्चितपणे तुमच्या सर्वांचं कौतुक. या ठिकाणी भाऊसाहेब भोर आलेले आहेत, ते पण वेळात वेळ काढून आलेत. आज त्यांना पण बरीच कामं होती, पण त्यांचंही प्रेम आहे. त्या प्रेमाखातर म्हणजे जगताप परिवार पण प्रेम आहे आणि या गोष्टींवर प्रेम आहे, म्हणून ते या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो आणि आता त्यांना विनंती करतो. एकतर पिंपरी चिंचवड शहर म्हणजे भौतिकदृष्ट्या शहर आहे, ते भौगोलिकदृष्ट्या अजून गाव जी परंपरा आहे ते आजही जोपासली जाते. खरं तर मुळातच महाराष्ट्र हा साहित्य वेडा आहे, नाट्य वेडा आहे, कीर्तन वेडा आहे, कुस्ती वेडा आहे, तसा बैल वेडासुद्धा आहे. म्हणजे बैलगाडा शर्यत ह्या महाराष्ट्राच्या मातीचा आत्मा आहे आणि आम्ही स्वतः भाग्यवान आहोत की आम्हाला बैलांबरोबर राहता आलं. आणि पार ते आवतं धरण्यापासून खुरपण्यापासून ह्या सर्व गोष्टीचं आमच्या पिढीला आनंद एका गोष्टीचा आहे की विकास सारखा तरुण आणि त्या विशेषतः ही परंपरा जोपासणं फार एक कोणतीही छंद जो असतो ना तो अंतर्मनातून यावा लागतो. आणि बैल म्हणजे असा शेतकऱ्यांचा प्राणी आहे की तो एक वेळेस घरातला माणूस नाही जेवलं तर चालेल, पण बैल जर नाही ना काय खाल्लं तर ते डोळ्यात त्याच्या ह्यांच्या संगच अश्रू येतात. एवढी आत्मीयता त्या अंतर्मनामध्ये लपलेली असते. आता ही बैल म्हणजे राजबिंडा बैल आहेत, म्हणजे हे खरं तर बैलांमधले राजे आहेत. म्हणजे ते आणि हे सगळे राजे गँग त्यांनी राजांना जपणं म्हणजे हा केवढा मोठा राजा. यस. आता त्याचं कारण काय मी नंतर येता विचारलं की जगताप म्हणजे बऱ्याच वेळा जग ताप म्हणजे जगाला ताप असतो तो जगताप असतो, परंतु ह्याचा आडनावामध्ये विकास असल्या कारणानं तो ताप तो विकासाच्या दृष्टिकोनातून खरंच त्या बैलांचा विकास करतोय. त्यामुळं ह्याचा ताप नाही म्हणून तो विकास जगताप आहे. त्यामुळं अतिशय म्हणजे मला खूप बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी आता आम्हाला काही प्राणी सोडून इतर प्राण्यांबरोबर राहावं लागतं, म्हणजे मनुष्य प्राण्यांबरोबर त्यांचे वाद वेगळे वेगळे तयारी असतात. तर आम्ही कधीतरी म्हणतो का अरे बाबा ही जे संस्कृती टिकवण्याचं जे जगताप फॅमिली आम्ही माझे त्यांचे खूप वर्षापासून चांगले घरातले संबंध आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या परिवाराशी नातं चांगलं असल्या कारणानं विकास अतिशय सरळ. मला काय ते म्हणजे त्याचा बोलण्यावर मला कळलं की मी जवळीक साधली, त्याचा फोनच मी लगेच फीड करून टाकला. त्या निवडणुकीत मला काही सल्ले देत होता तो, पण आता काय सगळं सांगत नाही कारण त्या सगळ्यांना हां म्हणजे मी आता सांगतो की बाबा नव्हतं बाबा माझ्याबरोबर, म्हणजे बाकीचे खुश होतील. पण निश्चितपणे विकास अतिशय सज्जन पोरगा आहे आणि त्याला मुक्या प्राण्याबद्दलचा जो त्याचा सेन्स आहे. मला तुम्ही त्याला आता बोलल्यावर काही दिवसांनी तो बैलाबरोबर बोलल काय तुझ्या ओला का भूक लागली का तुला, मग बैल म्हणून नाही तुला फिरायला जायचं का बांधकेत, हा असं काहीतरी ते बोलणं. घोड्याबरोबर बोलतात बघा लोक, जुनी लोक पण घोड्याबरोबर बोलतात. तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, माझे एक दुसरे मित्र होते, खूप वयाने मोठे होते तरी मित्र होते. ते मासा आहे ना मासा, त्याला शौक होता त्यांना, जसं बैलांचा शौक आहे. ते माशांना जुलाब झालेला त्यांना कळायचं, उलटी झालेलं त्यांना कळायचं, डोळ्यातून पाणी आलेलं कळायचं. म्हणजे एखादा बारकाळ्यात जर माणूस संशोधन केलं तर विकासला मी खरंच हा जो शौक आहे त्याचा हा त्याच्याबरोबर माझ्या शहराचा पण नावलौकिक वाढवतोय आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. आम्हालाही कधीतरी बैलांच्या संगतीत नाही का, म्हणजे इतर पक्षा बैलांच्या संगतीत राहिलं कधी कधी बरं असतं की म्हणजे आपलं अतिशय निस्वार्थीपणे आपल्याशी वावरत असतात, बोलत असतात आणि म्हणून आम्हाला पण कधीतरी बोलव, पण दुपारचं बोलो. पद्धतीचा मी तुला शुभेच्छा देतो. आपली बैल ही महाराष्ट्र सोडून 2 राज्य सोडून 3ऱ्या राज्यात पोचतात, ते बरेचसे जिल्हे पार करून बैल जातात. याचा अभिमान हा त्या गावकऱ्याला, त्याच्या मित्रमंडळींना, तेथील ग्रामस्थांना आणि सर्वच जणांना कायम होत असतो. याचं आपण मुलाखतीच्या माध्यमातून पाहिलं. आता तेथे आलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळी लोक यांचं थोडंसं चित्रीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा आणि तुम्ही पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.
खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाला सर्वात प्रमुख पाठिंबा हा आपल्या घरच्यांचा असतो. श्री विकास जगताप, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे यांच्या आईवडिलांचा फीडबॅक, यांच्या आईवडिलांचं मत काय होतं किंवा कशा पद्धतीची जोपासणी किंवा खुराक दिला जात असतो या संदर्भातली माहिती विकास जगताप यांचे वडील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विकास जगताप यांची आई यांनी एक सुंदर वाक्य तिथे सांगितलं, ते देखील आपण पाहण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. त्यांना हिरवी वल्ली कुट्टी असते, वाळली कुट्टी असते, खाण्याला 2 टायमाला खुराक असतो भिजवलेला, मका भारडा, शेंगदाणा पेंड असे सगळं मिक्सचर करून त्यांना भिजून तो खुराक 2 टाईम दिला जातो. गडी असतो त्याची गड्याची ती मी देखभाल करत राहतो दिवसभर. घरी काय आपलं काम उरकलं की आपलं येतो इकडं की त्याच्यावर आता मग ते एक राजस्थानची सुपारी आली होती जोधपूर. मग ती जोधपूरची ते आपली बैल पहिले त्यांनी दगडूशेठच्या पालखीला बघितली रथाला, त्याच्यावर ते शंकर महाराजाच्या मठाच्या त्या रथाला बघितली बैल. मग ती तिथं बैल बघितल्यानंतर त्यांनी आपली हे करून आमच्या बैलांची निवड केली. निवड केल्यानंतर त्यांनी आमच्यापाशी इथून संपर्क साधून आम्हाला पाहिजे असं हे केलं. आम्ही सगळं असं गाड्या बिड्या करून न्यायचे, आणायचं, हे करायचं, सगळं हे करू. अशा हिशोबाने ती एक ह्याची 1-1.5 तासाची मिरवणूक होती फक्त. 1.5 तासाची मिरवणूक, पण त्याला 3 दिवसाचं जाणं आणि 3 दिवसाचं येणं. एवढं बैलांनी गेले बी 1200 किलोमीटर, आले बी परत 1200 किलोमीटर, 2400 किलोमीटरची 6 दिवसात रनिंग तोडली तिथला कार्यक्रम करून. आणि त्याच्यावर आता परत गुजरातची एक 27 तारखेला त्या सुपारी आहे, 27 तारखेला एक ऑर्डर आहे, तर ते गुजरातची पण करायची ती. आता मला एक विचारायचं आहे की बैल आहेत त्याच्यावर तुम्ही म्हणले की दगडूशेठला किंवा पुण्यातल्या जवळपास पुणे जिल्ह्यातले कार्यक्रम, पण एवढ्या लांब बैल न्यायची, तुम्हाला असं नाही वाटलं का नको एवढ्या लांबचा कार्यक्रम बैलांना झेपल का नाही? मग तिथं तू काय म्हणताय तुम्ही? बरं त्या कुठल्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय तर मला माहिती होणार नाही. तर अशा दृष्टिकोनातून त्यांचा तो दवा पाणी, इंजेक्शन काय डोस बीस काय दखवा बिकवा काय वाटला तर त्यांना ते सगळं साहित्य बरोबर ठेवलं होतं. आल्यानंतर थोडी कमजोर झाली, अजून बी काय ती ह्याच्यावरती आली नाही. मग तरी आपले मांडव टाळ्याच्या ह्याच्या तिच्या सुपाऱ्या चालू आहेत. आजची बी सुपारी होती, पण हे आम्ही आमचा हा कार्यक्रम ठेवल्यामुळं ते कॅन्सल केली आम्ही. 2-4 सुपाऱ्या आहेत आता लागोपाठ आम्हाला, 2-2 बैलाच्या बैलगाडीच्या, ते बी हे करतात. मुलांना बी छंद असल्यामुळं ते बी त्यांची जोपासना करू लागतात, करतात, बघतात. धन्यवाद बाबा. आई, मला तुम्हाला विचारायचं, आता आम्ही बरेच वर्ष, आता गेले 7-8 वर्षापासून तुमच्याकडे येतोय. आता तुमचं मुलांचं किंवा इथलं वाटतलं घरातलं काय कष्ट आहे किंवा काय मेहनत आहे, काय बघताय, काय सांगताय तुम्ही? आता सांगायला गेलं तर खरं पहिल्यापासूनच यांना नाद आहे बैलांचा. आणि कधीच अशी गावढळ बैल नाही, खिल्लारच जोडी, आजीच्यापासून खिल्लारची जोडीचे त्यांना हे नाद आहे पहिल्यापासून. आणि त्यांना पुढे गुरांच्या शिवाय करमत पण नाही त्यांना अजिबात. मग आता एव्हा तिकडं बैल गेली होती ना, मग सारखी पोराला फोन करायची, बाबा जनावर कशी काय, आजारी आहे का, खात्यात का बैल, तुमचं काय चाललं आहे, हे सारखंच काळजी लागायची येतपर्यंत. हे आमचे भाव आहेत, ह्यांची पण आम्हाला साथ जरा. मग आता तिकडं बैल गेली, सगळीच बैल गेली, मग तुम्हाला करमायचं का इकडं? इथं नाही ना करमत, नुसतं बुचबुच वाटायचं गोट्यामध्ये असं. येणं, लाईट लावून जाणं, यायचं लाईट लावून जायचं, करमत नसतं काय नसतं. सगळा जीव पाहिला बसीन. बैल जर आजारी पडला ना, अक्षरशः आम्ही घरातले 2-2 दिवस जेवत नाही. आजारी जर पडला तर काय करू काय नाही, इकडं काय करू का, तिकडं काय करू का, तिकडं काय करू, असं दिसते. जीव लाला करतो असा की काय करावं यांना, आता काय खायला घालावा. आता तिकडं आम्ही तुमच्या जुन्या गोट्यावर पण घेऊन गेलोय, तर जुना गोटा नवीन गोटा, आता असं नाही वाटत का हे कमी करावं का, हे सांभाळायचं पुढं काही करू? सांभाळा वाटते. मग हे असं कटाळा नाही आपल्याला, नको असं नाही. आणतोय करतोय, आणि तो पहिलाच मानलेला आहे, मी बैल आहे तर माझा जीव आहे, नाही तर माझा जीव नाही. पहिल्यापासून त्याला सवय लागलेली आहे. इकडं आंध्रापासून तर पार इकडं राजस्थानपर्यंत नाव झालं. हां,
बैलांमुळं. बैलांचं. आता विकास आणि विकास आहे भाऊ किती हे तुम्ही तिघं जण. विकासांना? तिघं जण आहेत. तिघं जण. विकास किती नंबर? एक मोठा. पहिले मोठा हा. सगळ्यात. विकास सोडून बाकीच्या दुसऱ्या भावांचं प्रेम तेवढंच आहे का सगळ्यात जास्त विकास आहे? नाही सगळे हो सगळ्यांचं. सगळे अशी बाहेर जर गेली तर जीव लागतो, अजून काही येईना अजून काही येईना, म्हणजे सगळी ती सारखीच आहेत. आनंद आहे आज दावणीला एवढी मोठी बैल असली त्याचा. आनंद आहे. पण आता पहिल्यांदाच बैल एवढी लांब राजस्थानच्या ह्याच्या राज्यात गेली, काय वाटतं या गोष्टीचा? आनंद झाला होता बरं, फक्त जीव लागत होता की नीट बाबा या, तरी अमेरिका कॅन्सल नीट उतरा, नीट चढवा बैल, असं म्हणजे काळजी लागत होती जराशी. ही आमची बहीण आहे, यांचं आमचं घर शेजारीच होतं तिथं, जुनं गोठा होता तिथंच. तर हे विकासाने यांना यांच्या लहानपणापासून मी यांना ओळखतो. त्यांचा आमच्या शेजारी त्यांचा जन्म झाला. आई वडील काम शेतात कष्ट करायचे. त्यांची आजी आजोबा वरती चिंचोडनगरला राहायला असायचे ते. पण या पोराला इतकं वळण लागलं त्यांच्या जनावरांचं. म्हशी आणल्या तर 7-8-10 म्हशीच आणायचा तो डायरेक्ट. आपण जर म्हणलं अरे विकास जेवढ्या नाही मामा काय एकदाच काय होईल तर होईल, 10-12 म्हशीच आणायचा तो. म्हशी झाले तर नंतर बैलच आणायचा. आणि माझ्या बैल होती, माझ्या बारीक गावरान बैल असायची. उलट मला म्हणायचं अहो मी मामा लागते त्यांचा, मामा तुम्ही अशी काय बैल पाळता अशी मोठ. अरे मी म्हणायचो मी एकटा आहे, तुला 2-3 दाजी आहेत, मदत आहे भावाची, मला मदत नसल्यामुळे मी आपली बारकाली बैल पाळता. पण ते जिद्द त्यांनी नाही सोडली, मी बी नाही सोडली शेवटपर्यंत बघा. आणि मी आमच्या मंदिराला आम्ही जागा दिलेली आहे गुंठा, तर ती पुजारी त्यामुळे मला सगळं आमची बहीण काम तरी एखाद्याशीला मला पूजा करू लागते भगवंताची. आणि माझी काय दर महिन्याची वारी चालू असते. आणि त्यांचं हेच प्रेम असं शेवटपर्यंत त्यांचा आमचा सहवास. खरं तर या कार्यक्रमासाठी जसं आपण उल्लेख केला की भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त आले होते, तसेच उज्जैनमधले देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येथे आले आणि त्यांचा या कार्यक्रमामधील सहभाग आपण आत्ता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि तो कार्यक्रमाचा आनंद घेऊया. कोणत्या ना कोणत्या प्रयत्नातून कष्टातून आपला मित्र आपला सहकारी कोणत्या ना कोणत्या कामासाठी भारताच्या कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यात जात असतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राची खिलार बैल ही राजस्थानमधील जोधपूर या शहरामध्ये गेली आणि तेथे एक सुंदर असा कार्यक्रम केला. या माध्यमातून त्यांचे विकास जगताप यांचे मित्रमंडळी, त्यांचे सहकारी, उद्योगधंद्यातील त्यांचे सर्व मित्रमंडळी यांचं मत आपण या व्हिडिओच्या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. काय सांगतात या विषयाबद्दल? नमस्कार, मी शुभम दिलीप वाल्लेकर, राहिला वाल्लेकरवाडीतच आहे. प्रामुख्याने बघायला गेलं तर आज भगवान मामा जगताप आमचे जे पाहुणे आमचे की आज त्यांचे बैलजोड जी आहे ते आज महाराष्ट्रात नाही तर भारतात गाजलेली आहे. आज 2400 किलोमीटर जाऊन त्यांनी जो आज पालखीचा मिरवणूक सोहळा होता
काय असेल त्या गोष्टी त्यांनी आज तिथपर्यंत नेऊन प्रामुख्याने आज त्यांचं जे नाव त्यांनी केले, आज ते त्यांचं नाव न करता पण ते आज वाल्लेकरवाडी गावाचं नाव त्यांनी केलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर ह्या बैलजोडी ज्या आहे आमच्या गावाच्या, की आम्ही सगळे भाग्यवान आहे की अशा बैलजोडी आमच्या गावात आहे, की याच्या मागून प्रत्येक ठिकाणी मान मिळाला, चांगलं वाटलं, की कुठं ना कुठं तरी आम्हाला अभिमान आहे की ह्या गोष्टीचा, की आज आमच्या गावातल्या बैलजोड्या ह्या कुठं ना कुठं बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर असू दे, महाराष्ट्रात असू दे, की कोणत्या संतांच्या पालखीचा रथाला असू दे, ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आज जे त्यांनी जे बैलजोडी सांभाळले, बैल सांभाळली, आज त्यांनी एक मुलासारखे त्यांची बैल सांभाळलेली. आज प्रत्येक गोष्टीला असू दे, विकास दादा असू दे, विशाल दादा असू दे, सागर असू दे, पण या सगळ्यांनी आज एक जीवापाड प्रेम करून आज बैलांना इतकं प्रेम करून त्यांनी आज त्यांचे जीवापाड जपलेलं आहे. त्यामुळे आज त्यांनी जे केले ते कोणीच केलेलं नाही आहे. नमस्कार, मी सचिन भालेराव. मी बांधकाम व्यावसायिक आहे. विकास जगताप आणि त्यांच्या परिवाराचे माझे जुने संबंध आहेत. त्यांच्या गाडीवर नाद मोठ्या मापाचा असं एक वाक्य लिहिलेलं आहे आणि खरोखरच बैलांचा छंद जोपासून त्यांनी मोठ्या मापाचा नाद खरोखरच सिद्ध केलेला आहे. आज त्यांच्या बैल जोडीला राजस्थानमधून मागणी आलेली होती एका महाराजांच्या कार्यक्रमासाठी. इथून एवढ्याला महाराष्ट्रातून तिथपर्यंत त्या बैलजोड्या जात आहेत. तर इथल्या पंचक्रोशीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं वैभव झालेले आहेत विकास जगताप आणि पूर्ण त्यांचा परिवार. आणि माझ्यातर्फे त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. वेगळेपण असं आहे की आम्ही कृत्रिम जगात वावरतो आणि हे नैसर्गिक जगात वावरतात. आणि त्या जगापेक्षा हे जग अतिशय सुखावह आहे. त्या जगामध्ये काही अंशी पैसा जरी असला तरीसुद्धा त्याच्यामध्ये ताणतणाव हे सगळे ह्या जगताशी निगडीत तुम्ही झाल्यावरच कमी होऊ शकतात. आणि हा वर्क लाईफ बॅलन्स गाठायचा असेल तर विकास जगतापांनी जे आज छंद जोपासला आहे ना, असा छंद सगळ्या लोकांनी जर जोपासला ना तर त्यांच्या मानसिकतेमध्ये सुधार होण्यास नक्की चांगलं होईल आणि नक्की त्यांची सगळ्यांची प्रगती येऊ शकेल आणि मानसिक शांतताही प्रत्येकाला लाभू शकेल. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.